नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आहे वर्षा। तर श्रावणातील आता तिसरा सोमवार होता आज आणि आम्ही देवाला गेलेलो आणि मी इथं तमिळनाडूतील मारिअम्मा देवी आहे तिथं पण जात होते आणि तिथं खांब रवलेला असतो देवीचा यात्रा असल्यानंतर आणि त्या खांबाला पाणी घातलं जातं। तर मी 5-6 दिवस पाणी घातलं आणि त्यानंतर तिथला रथ सजवला जातो। खूप मोठा रथ आहे आणि छान असं डेकोरेशन करून त्यात देवी बसवलेली असते। मग चला तर बघूया आपण कशा प्रकारे रथ सजवलेला आहे मारिअम्मा देवीचा। खूप मोठी यात्रा भरते। तर चला बघूया व्हिडिओमध्ये रथ कसा सजवलेला आहे। बघा, हे सेलम मधील आहे, तमिळनाडू सेलम मधील मारिअम्मा देवीचा रथ सजवलेला आहे। खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा, बघण्यासारखं खूप छान आहे बघा। देवीला पण खूप सजवले आणि रथाला पण सजवलेलं आहे, मस्तच आहे एकदम। तर बघा, इथं गणपतीची मूर्ती आहे आणि समोर असं डान्स करत आहेत। रथाच्या समोर असं डान्स करत आहेत आणि खूप गर्दी आहे इथं बघण्यासाठी। तर या देवीला खूप महत्त्व आहे आणि सर्व खेड्यातून ही माणसं इथं पाणी घालण्यासाठी या देवीला येतात। आता मारिअम्मा देवीची यात्रा मोठी भरते आणि त्याला रोज पाणी घालायला जातात देवीसाठी। आणि पाणी घालून झाल्यानंतर बघा, या रथ सजतो आणि रथात देवीला बसवतात आणि राऊंड काढून आणतात एक। तर बघा, रथाच्या समोर डान्स आहे या। तर बघा, अगदी फुलांच्या पाकळ्यापासून हे सर्व केलेलं आहे, एकदम मस्तच आहे। फुलांच्या कळ्यापासून केलेलं आहे डेकोरेशन, फुलांनी केलेलं आहे बघा। हे सर्व बघण्यासारखं दृश्य आहे आणि हे बघा, देवीचे पाठीमागची वेणी इतकं सुंदर केलंय ना, मला तर खूप भारी वाटलं। पाठीमागचा आंबाडा, वेणी, गादीवर बसलेली देवी मस्तच आहे। फुलं, स्टोन, ही तर बघा, हे पांढरे दिसते, ते फुलाच्या कळ्या आहेत, मोगऱ्याच्या कळ्या। इतकं नाजूक डेकोरेशन केलंय की मन असं तृप्त होतं, इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे। सर्व काही फुलांचं डेकोरेशन आहे। खरंच तमिळनाडूतील लोकांना मानलं पाहिजे, एवढं सजावट करतात देवीसाठी। बघा, ही देवी आहे। तर इथे बघा, मेन देवी आहे महत्वाची। आम्ही टाउनात महादेवाला निघालो, त्यावेळेला हा रथ बाहेर आलेला। माघारी येऊन ह्या देवाला जाणार होतो, तोपर्यंत रथ होता आणि भरपूर गर्दी होती, म्हणून पहिलं ह्या देवाचं दर्शन घेतलं, नंतर महादेवाला गेलो। तर बघा, जवळून दृश्य दाखवते तुम्हाला, किती छान आहे। मी समोर म्हणजे रथाच्या जवळ जाऊन व्हिडिओ केलेला आहे। पाठीमागं माझ्या भरपूर गर्दी आहे, उभा राहण्यासाठी पण जागा नाही, एवढी गर्दी आहे आणि पोलीस पण भरपूर आहेत। तरी पण मी जवळ जाऊन व्हिडिओ केलेला आहे तुम्हा सर्वांना बघण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी। मी पण एवढ्या वर्षात पहिल्यांदाच हा रथ बघितलेला आहे आणि मला पण खूप म्हणजे भारी वाटलं, का तर गर्दी खूप असते म्हणून मी जात नाही। पहिल्यांदाच मला दर्शन झालेलं आहे। बघा, देवाच्या समोरच आहे, देवाचं शिखर आहे आणि देवाच्या समोरच रथ आहे। आता इथून हलून जाणार, एक राऊंड मारून येणार। तर बघा, रथ निघालेला आहे, का तर वाहनं पण जातात इथूनच, त्यामुळे जास्त वेळ हे करत नाहीत, थांबत नाहीत। अशा प्रकारे आम्ही रथाचं दर्शन घेतलेलं, रथामधील देवींचं दर्शन घेतलेलं आहे
आता मंदिरात जाणार आहे पाणी घालण्यासाठी. तर बघा इथे एक रथ आहे, तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर बघा हा पण रथ खूप सुंदर आहे, बाहुबली पिक्चरमध्ये असतो तशा प्रकारचा हा रथ आहे. हा पण देवीचाच रथ आहे आणि ह्याला पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे बघा ह्या रथाला पण. आणि इथंच देवाचं शिखर आहे. तर आम्ही आता देवाला चाललेलो आहे पाणी घालायला. तर बघा बाहेर मंदिराच्या फुलं, नारळ, दिवं सर्व काही आहे, फळे, दिवे. तर बघा वरती पण खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे बाहेरच्या साईडला मंदिराच्या. तमिळनाडूतील लोक ह्या देवीला खूप मानतात आणि भरपूर गर्दी असते इथं. तर हा व्हिडिओ मी अगोदर केलेला आहे बघा, ज्यावेळेला गर्दी नव्हती त्यावेळेला मी पाणी घालायला आलेले. तर इथं मी पाणी घातलेलं आहे बघा. इथं मीठ, मोठं मीठ आणि त्यानंतर लिंबाचा ढाळा असं घातलं जाते. इथं त्रिशूळ आहे आणि त्याच्यात देवी आहे. त्यानंतर इथे एक खांब रवलेला आहे आणि त्याला बांगड्या आपण म्हणजे मागायचा आणि बांगड्या बांधायच्या. त्यानंतर लिंबाची ढाळं घालतात आणि वरतून पाणी घालायचं असतं. याला खूप महत्त्व आहे. तर भरपूर महिला इथं पाणी घालण्यासाठी येतात. तर आम्ही पण इथं बघा पाणी घातलेलं आहे आणि आता आमची श्रेया पाणी घालत आहे. तर बघा मंदिरात खूप गर्दी आहे आतमध्ये. तर बघा दर्शनासाठी पण बाहेर भरपूर लाईन लागलेली आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. 2 साईडनं लाईन आहे, इकडच्या साईडनं पण आहे आणि पलीकडच्या साईडनं पण लांब अशी लाईन आहे. दोन्ही साईडनं लाईन लागलेली आहे. तर पाठीमागच्या साईडला बघा इथं खेड्यातून येणाऱ्या महिला प्रसाद करतात, पोंगल, खीर आणि देवीला दाखवतात. त्यानंतर त्याच्या पाठीमागच्या साईडला कोंबड्याचा नैवेद्य असतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक कमेंट करून सांगा.